आम्ही सगळे एकत्र काम करतोय। त्यानंतर फैयाज सारखा मला एक चांगला सहकारी या परिसरामध्ये मिळाला आणि मिळाला म्हणजे अक्षरशः दर आठवड्यानं 15 दिवसानं तो माझं डोकं खातो, डोकं चावतो। हे काम झालं पाहिजे, ते काम झालं पाहिजे। कधी कधी फैयाज भाईचा बाबूशेठ मला राग पण येतो, कधी काय ऐकून घेतलं नाही शेवटी व्हॉट्सअपवर टाकतो। कुठंच मला सोडत नाही तो। पण तुमचं सगळ्यांचं भाग्य आहे असा आपल्या गावचा सरपंच होणं, आपल्या गावचा लोकप्रतिनिधी होणं हे आपल्या सगळ्यांचं भाग्य आहे आणि आमचं देखील भाग्य आहे की असा सहकारी आम्हाला मिळाला जो अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतो। मध्ये तर मी गुवाहाटीला गेलो होतो, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे। तर तेव्हा मला भीती वाटली होती फैयाज भाई काय करणार, पण फैयाज भाईनं विकासाची साथ दिली, फैयाज भाईनं मित्र म्हणून माझी साथ दिली आणि म्हणून जे जे काय तो मागेल तो मी असेल, मयाशेठ असतील, बाबूमाप असतील, आम्ही सगळी कामं पूर्ण करत असतो। आणि आमच्या सगळ्यांमध्ये सगळ्यात आम्हाला त्रास देणारा पदाधिकारी कोण असेल तर कोण आहे? फैयाज भाई। पण हे चांगल्यासाठी करतो। महावितरणचं काम असेल, महसूल विभागाचं काम असेल, या सगळ्याची कामं ही झाली पाहिजेत ही त्याची भूमिका असते। आज खरं श्रेय मला एका कामाचं मिळालं, तुम्हाला देखील एक महिन्याभरामध्ये कळेल। वक्फ बोर्डाचं ऑफिस इतिहासात पहिल्यांदा रत्नागिरीमध्ये येत आहे।